निमित्तानं आपण सगळेजण या ठिकाणी एकत्र जमलोय। त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी हरिभक्तीपरायण गंगा भागीरथी रखुमाबाई शिवदास महाजन पूजनीय आजी त्यांच्या पश्चात आहे। मुलं मुली सुना नातवंड जवाई असा परिवार पूजनीय बाबांच्या पश्चात आहे आणि त्यांच्या वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं आपण सगळेजण या ठिकाणी एकत्र जमलेलो आहोत। उपस्थित सर्व माता पित्यांच्या चरणारविंदी नतमस्तक होतो। या कुटुंबियांनी ही सुंदर सेवा या ठिकाणी आयोजित केली, त्यांचं देखील अभिनंदन करतो। आपल्या वडिलांना आत्म्यास शांती लाभावी, चिरशांती त्यांना लाभावी, त्यांना सद्गती मिळावी याकरता त्यांनी प्रयत्नाची पराकाष्ठा करून सुंदर असा हा कीर्तन महोत्सव या ठिकाणी आयोजित केला आणि त्या निमित्तानं आपण सगळेजण भगवत चिंतन करूया आणि या अभंगाचा भाव चिंतन पाहून हे जे ज्ञानामृत आहे या ज्ञानामृताचं जे पुण्य आपल्या पदरी पडणार आहे ते पुण्य आपण पूजनीय बाबांना समर्पित करू, त्यांना भगवान पांडुरंग परमात्मा सद्गती प्रदान करू अशी भाव। मृत्यू लोक आहे, काय नाव आहे या लोकाचं नाव? बोला ना, मृत्यू लोक आहे। या लोकाचं नाव मृत्यू लोक आहे आणि प्रत्येकाची धावपळ ती जगण्यासाठी। कशासाठी धावपळ चालली आपली? जगण्यासाठी। आणि या लोकाचं नाव काय आहे? मृत्यू लोक। खरं सांगा बाबा, मृत्यू लोकामध्ये जगण्यासाठी किती प्रयत्न केला तर ते शक्य आहे का? म्हणजे जगातला सगळ्यात मोठा विनोद हाच आहे, म्हणजे मरायचं सगळ्यांना माहिती आहे, धावपळ मात्र जगण्यासाठी चालली। या लोकाचं नाव मृत्यू लोक आहे आणि प्रत्येकाची धावपळ चालली जगण्यासाठी। हे कदापि शक्य होत नाही, याला पुरावा आपण देऊ। ऐका, ज्ञानोबा या संबंधानं खुलासा करा। झाकली घटीचा दिवा नेनो काय झाला केव्हा, या रीती जो पांडवा देह ठेवी। झाकलेल्या मडक्याच्या खाली दिवा पेटून ठेवा, कधी विजेल सांगता येईल नाही। बरं, विचारून विजेल नाही, कधी विजेल हे सांगता येणार नाही, विचारूनही विजणार नाही। पुढचं ऐका, हे सुद्धा एक घटच आहे आणि याच्यामध्ये ज्योत पेटलेली आहे, ती सुद्धा कधी विजेल हे सांगता येत नाही, त्यालाच मृत्यू असे म्हणतात। ज्ञानोबा खुलासा ना तरी उदो असतो पैसे अखंडित होत जात जैसे, हे जन्म मरण तैसे अनिवार्य जगी। हे जन्म मरण तैसे अनिवार्य जगी, ना तरी उदो वस्तू पैसे अखंडित होत जात जैसे। सूर्योदय झाला की अस्त निश्चित आहे, सूर्योदय झाला की सूर्यास्त निश्चित आहे, तसं ज्याचा जन्म झाला त्याचा मृत्यू एक ना एक दिवस निश्चित आहे। काय गोड उभी आहे, ना तरी उदो असतु अपैसे अखंडित होत जात जैसे, हे जन्म मरण तैसे अनिवार्य आहे। किंवा आणखी खुलासा करू, उपजे ते नासे नासिले ते पुनरपि दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा। उपजल्या पिंडा मरण सांगारे, मरते उपजल्या पिंडा मरण सावली चालते तसं जन्मासोबत मरण आलेलं आहे, पण कोण दिवस येईल कायचा नाही देहाचा भरोसा, पण देह जाणार जाणार यासी काळोबाग। ऐका काका, 14 चौकड्या लंका नाथा, 99 सहस्र राया दशरथा, तेही गेले मृत्यू पंथा, मागे सर्वथा न उरले जे। कोण कोण गेले? 14 चौकड्या लंका नाथा, 99 सहस्र राया दशरथा, तेही गेले मृत्यू पंथा, मागे सर्वथा ना सत्ता कामात आली ना संपदा कामात आली। मग तेथे न चले काही, सत्ता संपदा राहील ठाईचे ठाई,
पुढे संचित देईल ग्वाही तुका म्हणी तई यम आज्ञा. यमाची आज्ञा झाल्यानंतर सत्ता कामात येत नाही, संपदा कामात येत नाही. ज्यांना आपण आपले म्हणतो ते तर मुळीच नाही. लोकांचं जाऊ द्या, शरीर आपण आपलं मानलं, शरीरच आपल्याला सोडून जातं. काय गमत आहे. ज्या केसांकरता एवढ्या तेल लावलं, एवढा पैसा खर्च केला, त्या केसांनी फारकती घेताना आपल्याला विचारलं बी नाही मायच्या. गंमत आहे. या दातासाठी किती प्रयत्न केला, कोलगेट लावलं काय, पतंजली लावलं काय, विठोबा दंतमंजन, बबूल बबूल बबूल, पैसे वसूल वसूल वसूल. मग त्या दाताने आपल्यापासून फारकती घेताना आपल्याला विचारलं पाहिजे. अरे शरीरच साथ देत नाही तर शरीरासंबंधी जे ते माझे काय साथ देत. कळू येईल अंत काळी प्राण प्रयाणाची वेळी राहती निरा. हे बरोबर खरे सांगितलं. पुढे तिथून म्हातारे का तुम्ही पटकन इकडे समोरून बसायचं, नाही तर गेट आउट व्हायचं. विठ्ठल विठ्ठल यांनामुळे आम्ही येतच नाही महाराज लोक असा करतात. बरोबर की नाही दादा. कीर्तनात येऊन बसा, समोर बसा. कीर्तनकारासमोर आपण बसत नाही, आपण ज्ञानोबरांच्या समोर बसतो. आणि तेवढे वेळ आपल्या जीवनामध्ये आपण ती घातली पाहिजे की नाही. ज्ञानोबरांच्या संबंधाला, ज्ञानोबरांच्या समोर आपण आहोत. पारस महाराज निमित्ताचा धनी आहे, तो सुद्धा ज्ञानोबरांच्या समोरच उभा आहे. म्हणून आपण त्या कीर्तनाला समोर बसलं पाहिजे. आपला हा भाव गुडघ्याचा त्रास आहे, कमरेचा आहे, मग ठीक आहे, वयस्कर माणसं बसली तर हरकत नाही. पण असं चला तर 14 चौकड्या लंका नाथा, 99 सहस्र राया दशरथा, तेही गेले मृत्यू पंथा मागे सर्वता नवल. आणखी ऐका. 1 अर्बुद 60 कोटी देखा, 30 लक्ष 10 सहस्र लेखा, 709 मास मापातया हिरण्य कश्यपा काय. 1 अब्ज 60 कोटी 30 लाख 10,709 महिने एवढं आयुष्य हिरण्यकश्यप त्याला जावं लागलं. मग तेथे न चले काही, सत्ता संपदा राहील काही. सावधान, सावध होणं फार गरजेचं. आणखी ऐका. बसमध्ये आपण प्रवास करता, बोला, बसमध्ये प्रवास करता तुम्ही, आम्ही सगळेजण बसमध्ये प्रवास करतो. काका काही लोक चढतात तर काही लोक उतरतात. बरोबर की नाही दादा. काही लोक चढतात, काही लोक उतरतात. चढणे म्हणजे जन्मने आणि उतरणे म्हणजे मरणे. या भाऊ डोक्याला हात मन करते, घाबरू नका ना, तू म्हणा करते असं समोर फ्रेश थोडासा गुलाबी शर्ट इकडून द्या, असं मस्त आहे असं समोर. हा असं एकदम कोमाला माहिती घेतली असं मस्त असं. विठ्ठल चढणे म्हणजे जन्मने आणि उतरणे म्हणजे मरणे. बस आपण फक्त कल्पना करा. काही लोक चढतात तर काही लोक उतरतात, आणि काही चढतील तर काही उतरतील, आणि काही उतरतील तर काही चढतील. म्हणजे काही मरणारे असतील, काही जन्मणारे असतील. हे चालणार, हे बंद होणार. हे घटिका यंत्र जैसे बरी बनले, हे सत्य आहे. बर, बस मध्ये प्रवास करत असताना कंडक्टर काकाकडे बारकाईने पहा, किती काळजी घेतात प्रवाशांची. सरका पुढे, अरे सरकना पुढे, मागे काय द्या की राहना. हा पुढे थैलं कोण जाडे बंद जर का ते थैलं. ओ मावशी बस दे ना ते बाईले, बाईले बाई उभी राहिली. काय लोक सुट्टा आणायला पाहिजे ना. सगळ्या 500 नोटा आणणार. सुट्टा किती 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 टेन्शन असतं त्या कंडक्टरला. एवढा गडबड मा, एवढा गडबड होते ना ध्यान कुठे. पट्टी टाकी का, पट्टी टाकी का, पट्टी. अरे पट्टी टाक पहिले. पट्टी टाकाशिवाय डबल बिल तो देत. सांगा किती काळजी घेतो प्रवाशांची, किती काळजी घेतात प्रवाशांची कंडक्टर काका. कंडक्टर काका किती काळजी घेतात प्रवाशांची. एवढी काळजी घेतात, एकाने सुद्धा त्यांना फोन केला नाही, ओ कंडक्टर काका तुमच्यामुळे आमचा प्रवास सुखाचा झाला म्हणून. म्हणजे कंडक्टर काकाने इथला जीव लावा, एकने सुद्धा त्यासले फोन करा नाही. म्हणजेच कंडक्टर काकाने जसले जीव लावा त्या नाना होताच. समजला. पुढे चला. ज्या पैसा बॅगमा सांभाळत कंडक्टर काकाने दिनभर जीवलाई लाई जीवलाई लाई जीवलाई लाई, नीट ठेव नीट ठेव नीट ठेव. गंमत अशी दादा, बॅग मा पैसा येतात, बॅग सुद्धा फुगस. बॅग मा पैसा येतात, बॅग सुद्धा फुगास. मग बॅग तर फुगस. आता पुढलं बोलू का. साहजिक व्यवहार. पण ज्या बॅगेत काकांनी पैसे सांभाळले ते पैसे सुद्धा त्यांना संध्याकाळी जमा करा.
आणि का ज्यांच्या करता आपण करतो ते आपले नाही, जे कमवतो तेही आपल्या सोबत येणार नाही. आणखी ऐका, पासबुक भरता भरता स्वासबुक संपलं तर काय करा? पासबुक भरता भरता स्वासबुक संपलं तर, धन कमवता कमवता निधन झालं तर, आणि निधन होणार हे तरी कालबाधित सत्य. त्याच्यापूर्वी सावध होणं गरजेचं आहे. विठ्ठल टाळी वाजवा, भजन म्हणून बाबांनो, मरण कुणाच्या जीवनात चुकणार? साधो साधो ए मुर्दो का गा, 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 साधो साधो ए मुर्दो का गा. जीवनात चुकत नाही. पण एक वाक्य ध्यानात ठेवा, स्टॉप येण्याच्या अगोदर जो आपलं सगळं साहित्य बॅगेत व्यवस्थित भरून ठेवतो तो खरा हुशार प्रवासी. लक्षात येते का? स्टॉप येण्याच्या अगोदर सगळं मोबाईल बिबाईल काही एका खाली पडेल सगळं पाहून घेतो आणि स्टॉप येण्याच्या अगोदर सावध होतो, तो खरा प्रवासी हुशार प्रवासी मानला पाहिजे. सावध होणं फार गरजेचं आहे. सावध होणं. आपण सगळे झोपलेलो 9:15 आपण सगळे झोपलेलो, अज्ञानी होता. आपण अज्ञान निद्रेमध्ये झोपलेले लोक. ध्यानात ठेवा, आपल्याला पुढे जायचंय. पण सावध होऊन नेमकं करायचं काय? महाराज म्हणतात आम्ही सावध झालो, पण सावध होऊन नेमकं करायचं काय? आम्ही सावध होऊन देवाचं भजन केलं, हरीचं जागरण केलं. काय केलं? हरीचं जागरण. बर, हरीचं जागरण सावध होऊन करावं लागतं. हरीचं भजन सावध होऊन करावं लागतं. हो, अहम वाग्या सोहम वाग्या प्रेम नगरा, Shiva.
म्हणायचं. नाथ महाराज पुरावा देतात, सावध होनी भजनी लागा देव करा काय. बरोबर, आपण मुद्द्यावर आलो. सावध झालो, होऊन काय केलं, भजन केलं. बर महाराज, तुम्ही भजनाला लागले, कारण काय, कोणी तुम्हाला भजनाला लावलं? तुम्ही सावध झाले, भजनाला लागले असं म्हणतात. मग तुम्हाला भजन करण्यासाठी सावध कोणी केलं? कोण कारण ठरलं तुमच्या भजनाला? काय तुम्हाला भजन करावं असं वाटलं? का करावं असं वाटलं भजन? त्याचे 4 कारण सांगतो. 4 कारणांनी माणूस सावध होतो आणि खऱ्या अर्थाने भजनाला लागतो. 1, पूर्व पुण्याचा उदय. 2, संत सद्गुरूंची भेट. 3, सतशास्त्र श्रवण. आणि 4, आपत्ती संकट किंवा दुःख. या 4 कारणामुळे माणूस जीवनात भजन करतो. जोपर्यंत पूर्व पुण्याचा उदय होत नाही तोपर्यंत भजन होत नाही. जन्म जन्मांतरीची असेल पुण्य सामुग्री, तरीच नाम जिव्हाग्री येईल श्रीरामाचे. किंवा अनंत जन्मीचे सुकृत पदरी, त्याचे मुखी हरी पैठा होय. किंवा बहुत सुकृताची जोडी, म्हणून विठ्ठल आवडे. किंवा तुका म्हणे होता ठेवा सापडला. ठेव असल्याशिवाय आपल्या जीवनात भजन घडणार. मला सांगा, आपल्या खात्यावर पैसेच नाही, आपला पासबुक बॅलन्स 0 घ्या आणि आपण बँक मध्ये जा, पासबुक साहेब मला 10,000 रुपये पाहिजे. साहेब म्हणजे तू नका, समजलं? साहेब तू नका ठेवशे का असं तू नका, टिप्पटिप्प समजून घ्या. साहेब म्हणले ठेव असल्याशिवाय मी तुम्हाला देऊ शकत नाही. तसं हे पासबुक या बँकेत ठेव असल्याशिवाय येत नाही. ठेव ठेव तुका म्हणे होता ठेवा तो या भावा सापडला. पूर्व पुण्याचा उदय असल्याशिवाय भजन घडत नाही. एक शंका आहे भाऊ, शंका अशी आहे, पुण्याशिवाय भजन घडत नाही. आणि पुण्य कशाने घडतं? मग भजनाने घडत. पुण्याशिवाय भजन घडत नाही. मग पुण्य कमाळा करता काय करणं पडी? पण पुण्याशिवाय घडत नाही ना. म्हणजे असंच आहे, इरमा पाणीशे फुल त्यांमधलंच बादलीभर काढणं, त्यांना शेण काढणं, पाईप मा टाकाणं आणि मग मग बटन दाबणं, त्यांमधलंच पाणी बाहेर गेलं. ही परमार्थातली सगळ्यात मोठी गुंतागुंत आहे. पण आता ही गुंतागुंत मी त्याच्यात गुंतत नाही, मला पुढे न्यायचं आहे. ती आपण सोडवा. म्हणजे पुण्याशिवाय परमार्थ घडत नाही, पुण्याशिवाय चिंतन घडत नाही. पूर्व पुण्याचा उदय झाला आणि महाराज असं म्हणतात, पूर्वजन्मी थोर सुकृती केली ती आजी मज फळाशी. किंवा जन्म जन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्म जन्मी आम्ही बहु पुण्य केले. Yeah.
पुण्य केले तेव्हा या विठ्ठली कृपा केली. पूर्व पुण्याचा उदय झाल्याशिवाय भजन घडत नाही. एक मुद्दा संपला झाला. दुसरा मुद्दा, संत सद्गुरूंची भेट झाली की माणूस आपोआप परमार्थ लागतो, भजनाला लागतो. जीवनात संतांची भेट झाली. आमच्या जीवनात झाली तुकोबरा म्हणतात. सापडविले वाटे जाता गंगा स्नान, मस्तकी तुझा नाही बाबाजी आपुले सांगितले नाम, सांगितले नाम, मंत्र दिला राम कृष्ण हरी. संतांची भेट मनुष्य जीवनामध्ये बदल घडवत असते. फक्त संत खरे असतात. या विश्वामध्ये मूर्खाला शिकवणारे संत झाले आणि शिकलेल्यांना मूर्ख बनवणारे सुद्धा संत आहेत. वाक्याचा पुनरुच्चार करू का? 5G नेटवर्क मध्ये राहा. मूर्खाला सुद्धा आणि ज्ञानी बनवणारे संत आहेत. रेड्यामुखी वेद, पण शिकलेल्यांना मूर्ख बनवणारे सुद्धा संत आहेत, पण सध्या जेलमध्ये. शहाण्या माणसाने, महाराष्ट्र प्रांतातल्या माणसाने ज्ञानोबरा तुकोबरा सोडून कुठेच जाऊ. महाराष्ट्र ज्ञानेश्वरी ही सामान्य नाही. तुकोबराचा गाथा सामान्य नाही. तुकोबरांचा गाथा आणि ज्ञानोबरांची ज्ञानेश्वरी दोन ग्रंथ जगामध्ये नाव कमवले. जगामध्ये, म्हणून जगाचे जगद्गुरु झाले जगद्गुरु तुकाराम. आजचा अभंग अमेरिकेत घेतला तरी चालतो. माणसात आहे ना, ममय वंश जीव लोके, ममय वंश जीव लोक आहे ना. अमेरिकेतल्या लोकांना का नाही चालणार अभंग? जगाच्या पाठीवर तुकोबराचं वाङ्मय कुठे घेऊन जा, चालतं. या ज्ञानेश्वरीने आपल्याला काय दिलं एका मिनिटात सांग. काय ज्ञानेश्वरीची ताकद आहे ऐका. ज्ञानोबरांची ज्ञानेश्वरी काय देऊन गेली काका? भारताचे पंतप्रधान स्वर्गीय राजीव गांधी यांनी काय केलं? संगणक आपल्या देशात आणा म्हणून अमेरिकेशी करार झाला. तिथल्या राष्ट्राध्यक्षांना कॉन्टॅक्ट करून सांगितलं आमच्या देशात सुद्धा संगणक यावीत. त्यांचं उत्तर काय होतं? 100 कोटी लोकसंख्या असणाऱ्या दरिद्री देशाला संगणकाची गरज काय? आपण वाईट. अकोला जिल्ह्यातले ज्येष्ठ कीर्तनकार हरिभक्तीपरायण पांडुरंग महाराज भटकर, त्यांचा मुलगा विजय पांडुरंग भटकर मोठा सुशिक्षित पोरगा, ड्युटीला हजर होतोय दिल्लीला. बसमध्ये बसताना ज्ञानोबरांची ज्ञानेश्वरी दिली आणि नियम दिला, रोज फक्त 5 ओव्या वाचायच्या. त्यांनी ती ज्ञानेश्वरी घेतली. वडिलांची शिदोरी आपण घेतली पाहिजे. ज्ञानेश्वरीची ओवी वाचता वाचता अशी ओवी मिळाली. सकाळी सकाळी पेपर वाचला आणि भारताचा अपमान झाला. माझ्या भारताचा अपमान अमेरिकेने केला. राग आला आणि ज्ञानोबरांची ज्ञानेश्वरी उघडली, ओवी सापडली. सगळे शोध ज्ञानोबरांनी लावलेले आहेत. यावर आपण जर विचार केला तर आपण सुद्धा संगणक बनवू शकतो. विमान ज्ञानोबरांनी दिलं. अभ्यासाचे बळ एकागती अंतर आहे. कोणी दिले विमान? ज्ञानोबरांनी. हे ठिबक सिंचन तुम्ही सतत करता ना, ज्ञानोबरांचे उपकार. म्हणून कृत कार्य होईजे नाही. हा, जैसे मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव सन, म्हणून जाणते न गुरु भजिजे तेने कृत कार्य होईजे. जैसे मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोष. मूळ सिंचने सहजे, सिंचन केलं की शाखा पल्लव संतोषती. ज्ञानोबरांनी. चित्रपट कुणी दिला? जेथ संसार चित्र उमटे तेथ मनोरूपू पटू फाटे. चित्रपट ज्ञानोबरांनी. या ओव्या आल्या, अभ्यास करावा लागेल. तुकोबराचा पुरावा आहे, असाध्य ते साध्य करीता असायास कारण अभ्यास तुका नाही. एक तरी ओवी अनुभवावी, जय हो अनुभवावी, एक तरी ओवी अनुभवावी, अनुभवावी, एक तरी ओवी अनुभवावी, अनुभवावी, एक तरी ओवी अनुभवावी.
म्हणे श्रेष्ठ ग्रंथ ज्ञान देवी एक तरी ओवी अनुभव. आपल्या जीवनात जेही संकट दुःख असतील, ज्ञानोबरांची ज्ञानेश्वर आपल्याला असं एक उत्तर देईल की आपलं जीवन सुखी नाही झालं तर मग त्याला ओवी सापडली. अभ्यास केला पाहिजे. अभ्यास करायला प्रारंभ केला. पंतप्रधानाच्या टेबलावर कागद दिला, मी संगणक बनवायला तयार आहे, फक्त तुम्ही मला जो निधी लागेल तो निधी उपलब्ध करून द्या. संगणक नाही, महासंगणक तयार केला. भारतात महासंगणकाची निर्मिती केली आहे विजय भटकर यांनी. आणि काका ऐका, अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाला कळलं की व्यक्ती आपल्याला पाहिजे. 2 दूत पाठवले त्यांच्या घरी, तुम्हाला आमच्या राष्ट्राध्यक्षाने बोलवलंय. अमेरिकेत नुसता विमानातून पाय जरी तुम्ही खाली ठेवला त्याच मिनिटात तुम्हाला नागरिकत्व मिळणार आहे. बंगला, गाडी, पैसा का फक्त पाहिजे काय ते द्या. विजय भटकरांचं उत्तर आहे 13 कोटी असणाऱ्या अमेरिकेसारख्या भिकारी देशाला विकला जाणारा विजय भटकर नाही, 100 कोटी असणाऱ्या. संगणक तयार झालं. राजीव गांधीने सत्कार करायला हार टाकला गळ्यात, हार नाकारला. तो हार हातात घेतला, पिशवीत ठेवला, घरी निघाले. पंतप्रधानांनी विचारलं हार कुठे चालवला? हा सन्मान माझ्या ज्ञानेश्वरीचा आहे. कपाटातल्या ग्रंथांनी आत्महत्या केल्या. पोलिसांनी शोध लावला आत्महत्या कुणामुळे केल्या, कुणामुळे केली. कपाटातल्या ग्रंथांनी आत्महत्या केल्या. पोलिसांनी शोध लावला आत्महत्या कुणामुळे केली. शोध लावला तर आरोपी मोबाईल निघाला. मोबाईल मध्ये गुंतलेले तुम्ही आम्ही ज्ञानेश्वरी कधी वाचणार, गाथा कधी वाचणार आहोत? 60 गेली 70 गेली, ज्ञानेश्वरी घराण्याने हातात घेतली नाही. महाराष्ट्र प्रांतात जन्माला आल्यानंतर ज्ञानेश्वरी सारख्या ग्रंथाला शिवले सुद्धा नाही. याच्यासारखी दुर्दैवी घटना आणखी कोणती मला सांगा. ज्ञानोबा तुकाराम नामाचा जयघोष हे महाराष्ट्राचं खऱ्या अर्थाने जिवंत बनवतं. म्हणून संतांची संगती ग्रंथात होते. आज आपल्याला ज्ञानोबा भेटतात ते ज्ञानेश्वरी, गाथ्यात तुकोबरा भेटतात. क्षणाक्षणाला त्यांचा सहवास आपल्याला होऊ शकतो. आपण ती कळलं. मला सांगायचं तात्पर्य काय? पूर्व पुण्याचा उदय, संत सद्गुरूची भेट मनुष्य जीवनात सावध करतो. तिसरी सूचना, तिसरा मुद्दा, सतशास्त्र श्रवणानं आम्ही भजनाला. तुकोबरा म्हणतात आम्ही ग्रंथ वाचले, पाहिली पुराणे धांडोळी धरुष. पुराणाचा आम्ही अभ्यास केला. किंवा जर तुम्हाला विश्वास नसेल देवावर, तर विश्वास नसेल तर तुम्ही पुराणाला विचारा. बोट पुराणाकडे करतात. पावावे पुराणे विचारोनी, पावावे पुराणे विचारोनी, पावावे पुराणे विचारोनी, पावावे पुराणे. तुका बलिदानी विश्वास धरानी, पावावे पुराणाला विचारा तर माझ्या वचनावर विश्वास. म्हणजे पुराण एवढे श्रेष्ठ आहे. पुराण पाहिली पाहिजे, ग्रंथ वाचली पाहिजे, शास्त्र वाचली पाहिजे. हा, हे खूप शिकवतात आपल्याला ग्रंथ. मोबाईलला स्क्रीन गार्ड लावणारे किती काळजी घेतात मोबाईलची. टीव्हीचा काच रोज कपड्याने पुसणारे ज्ञानेश्वरीच्या कपड्याची गाठ उघडतील तर भाग्य. सत्शास्त्र श्रवणाने मनुष्य जीवनात भगवत भक्ती करतात. 1 पूर्व पुण्याचा उदय, 2 संत सद्गुरूंची भेट, 3 सत्शास्त्र श्रवण आणि 4 आपत्ती दुःख किंवा संकट. संकट आले की आपण देवाची भक्ती करतो. आपल्याकडे म्हण आहे बाबा, आंग लेवना ताप देव म्हणा बाबा. आंग न गया ताप मी देवना बापना 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 बापना. असेच यावरून काय दुःखाची निवृत्ती झाली आणि सुखाची प्राप्ती झाली की माणूस देवाला दिसतो. जीवनामध्ये दुःख यावीत, संकट यावीत, माणूस ठिकाणावर येतो. माणूस ठिकाणावर येतो. नाही तर पैशाच्या मदमत्तेमुळं माणसाचं जीवन उद्ध्वस्त होतं. मी नेहमी सांगत असतो, मान लोक देत नाही, मान पैसा देतो. मान लोक देत नाही, मान पैसा देतो. पण मान चिरकाल टिकावा असं वाटत असेल तर आपल्याकडे असणारं धन फक्त दानातच खर्च व्हावं. दानामध्ये धन खर्च केलं की तो मान चिरकाल टिकणार आहे, चिरकाल टिकणार आहे. सुखे येती घरा माने लोटांगणी. लोटांगण घालत मान आपल्याकडे आला पाहिजे. पैसे फेकून मान मिळवणं काही कामाचं नाही. आपल्याकडे मान आला पाहिजे. जगाचा विचार करण्यापेक्षा जागतिक दर्जाचे विचार मांडा. भावकीचा विचार करण्यापेक्षा विश्व बंधुत्वाचा भाव जागा करा.
जगाच्या प्रेमात पडण्यापेक्षा जग आपल्या प्रेमात कसं पडेल याचा विचार सावधान. आणि म्हणून सांगायचं तात्पर्य मला एक आहे, संकट आपत्ती दुःख आले की माणूस देवाला आठवतो. आपलं संकट येतात देव जागा करतात. सोपं. कुंती आत्याने देवाला सांगितलं, भगवान आज मुझे पता हुआ है आप सच में भगवान. आज तक तो आप मुझे भतीजा बोल रहे थे बुआ जी, आज तक आपने मुझे भतीजा बोला, कहना बोला, और आज मुझे आप भगवान बोल रहे. तो देखो बुआ जी, भगवान का काम होता है वक्त को कुछ देना चाहिए. मैं आज देने के लिए, आप मुझे भतीजा बोलती थी तो मैं आपसे मांगता था, लेकिन आज आपने मुझे भगवान बोला, मैं आपको देने के लिए तैयार हूं. क्या चाहिए बुआ जी आपको, क्या चाहिए बताओ. कान्हा जी सच बताओ, मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा, करते हो तुम कन्हैया, मेरा नाम हो रहा है. मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा. तुझ्या कृपेने माझी सगळी कामं होतात देवा, मला कशाची नहीं. बुआ जी आज तो मैं कुछ देने वाला हूं, जो चाहिए आप मांगो, मैं देने के लिए तैयार. कान्हा जी मुझे जो चाहिए वो आप दोगे, मुझे जरूर आप मांगो. कान्हा मुझे संपत्ति मत देना, मुझे विपत्ति देना, मुझे सुख मत देना, मुझे दुख देना. बुआ जी जीवन में इतना दुख सह रहे हो, फिर भी आप दुख मांग रहे हो. पुत्र वधु के वस्त्रहरण का दुख, पंडु राजा के जाने का दुख, पांडवों को वनवासों का दुख, इतना दुख होते हुए भी आप फिर भी दुख मांग रहे हो. सच बताओ कान्हा, जिस दुख में तेरी याद आती है ना, वह जीवन का सबसे बड़ा सुख. आग लागो तया सुखा, जेने हरि नये मुखा, त्या सुखाला. काका दुख में सब कोई सुख में, दुख में सब कोई सुमिरन करे, सुख में करे ना कोई, सुख में जो सुमिरन करे उसे दुःख काय का. पैसा असेल तर दया नाही राहत, दया असेल तर पैसे नाही राहत, आणि दोन्ही असतील तर तिथेच देवाचं अस्तित्व. जे संपत्ती आली दोन्ही वस्ती एकी ठाया ते जाम धनंजया. ऐका पुढे चला. सांगायचं तात्पर्य भाव मला एक आहे, संकट आली की आपण परमात्म्याला आठवतो. हा तुकाराम महाराजांच्या जीवनातही संकट आले. एक पत्नी अन्न न करताना 3 रंगाच्या साड्या होत्या ऐसरल्या. आम्ही सदैव सुडके जवळ येतात चोरदाकी स्थिती होती. दादा खायला काही नव्हतं तुकोबरांकडे. पण अशा वेळेस परिस्थिती कधीच कुणाची सारखी राहत नाही, फक्त माणसाने मनस्थिती बदलू देऊ नये. तेव्हा घर में सोफा सेट हो या ना हो कुछ फर्क नहीं पड़ता, घर में टीवी का सेट हो या ना हो कुछ फर्क नहीं पड़ने वाला, लेकिन घर में माइंड सेट चाहिए. मनस्थिती चांगली ठेवा. परिस्थिती कुणाची सारखी राहत नाही. सकाळी एसीच्या बंगल्यात, संध्याकाळी जेलमध्ये. रस्त्यावर भीक मागणे रानूंडल एसीच्या बंगल्यामध्ये. चढ आला की उतार निश्चित आहे, उतार आला की चढ निश्चित आहे. कुणाचीच परिस्थिती सारखी राहत नाही. परिस्थिती म्हणजेच माणसाचं जीवन आहे असं नाही. 2 टाइम पोटभर सगळ्यांना खायला मिळतंय आज मिळला, फक्त मन भरत नाही. हा आपला भाग आहे. पोट भरशे पण मन नाही भरलं ना, मन भरतच नाही. सगळं असून सुद्धा माणसं दुःखी आहे. काय कारण आहे? कमी कशाचीच नाही, चेहऱ्यावर हसूच नाही. क्यों जी तुम रोते क्यों? नहीं बाबा जी मेरी सुरती वैसी मी तो चेहरा उतरे. एक वाक्य होतं, असमाधानी जीवन सगळं असून सुद्धा ज्याचं आहे, समजून घ्या त्याच्या जीवनात त्याचं पाप उद्याला. कमी कशाचीच नाही, चेहऱ्यावर हसू. काय जीवन. आणि एक वाक्य बोलून
गरिबी आणि श्रीमंती म्हणजे नेमकं काय? बंगला फंगला इस्टेट गाडी फाडी शेती फाटी काही बनली श्रीमंती फाडी काही नाही. काय श्रीमंती म्हणजे सांगू? श्रीमंती गरिबी तिथे शोधा. सगळेच गावाच्या पोळ्याच खातात. मग श्रीमंत माणूस नाही का दुसरं काही खावा पाहिजे ना. गरीब न पोळ्याच. श्रीमंताने सोन्याची बिस्किट खावी, गरीबाची पार्लेची चोरू नये. अजून थोडं पुढे जाऊन दाखवतो. हे शमशान तेरा इरादा कितना नेक है, ज्या धनवान और गरीब का बिस्तर एक है. म्हणून गुलाबजामुन खाण्याची बी राखत होते आणि शिळी भाकर खाण्याची बी. मग कसली गरीब श्रीमंती इथे शोधायची. यन्मध्ये खाणं ते ना बंगला शेख त्याला चुला मदत होते यन्मा. बरं झालं मरण सगळ्यांना येतं, नाही तर श्रीमंत लोक गरीबाला हसले असते, गरीब होता म्हणून मेला. काही होत जग असंच आहे. जगमा काय होईल ना बरोबर. लोक काय बोलतात बरोच जनता आहे. सांगायचं तात्पर्य भाव मला इथं महाराज, या विश्वामध्ये जगद्गुरु तुकोबराचं जीवन आपल्याला आदर्श आहे. त्यांना समोर ठेवायचं जीवन जगायचं. त्यांना समोर ठेवायचं जीवन जगायचं. जर दुःख आपल्याला स्वप्नात देखील आलं ना तर नावाचा परमार्थ हा असा साधू संतांना समोर ठेवून जीवन जगायचं. नटनट्यांना आदर्श मानू नका. तुकोबरांना आदर्श, ज्ञानोबरांना आदर्श माना. नटनट्यांना आदर्श मानणारे या जगामध्ये आहेत, पण ज्ञानोबरा तुकोबरांना आदर्श मानणारे जगामध्ये चिरकाल टिकतात. चिरकाल ते आपण मिळवलं पाहिजे. त्यांना समोर ठेवून आपण जीवन जगतो. ऐका, तुकाराम महाराजांसारखी परिस्थिती जर आपल्यावर आली तर आपण भजन करू. आपल्या हातात दोनच बाटल्या येते महाराज. एक दारुनी आणि एक यंडो सल्पानी. इथलं संकट बायको मरगी पोरीले कालकनी इथलं होतं. 400 किती सिंपत होती. सावकार की महाजन की शेती किराणा दुकान इथलं होतं आणि काहीच राहिलं नाही. तर आपला हात दोनच बाटले येते, एक तर दारू येते यंडो सल्पा. माले एक जण मी काय होता तुम्ही दारू पित नाही कसं काय चाललं म्हणजे महाराज तुम्हाला माहिती मला बोलतात टेन्शनशी. आणि म्हणून मी डोसली राहिलो. मला असा एक बी माणूस भेटला नाही बाबा महाराष्ट्रमा ज्याला टेन्शन होणं आणि तो हरिपाठ करायला लागणार. अरे टेन्शन न उत्तर दारगट नाही, हरिपाठ भजन आहे, चिंतन आहे. परिस्थिती कधीच कुणाची सारखी राहत नाही, फक्त माणसाने मनस्थिती बदलते. परिपक्व ठेवायचं. आणखी पुढे 15 ताली बिल्डिंग होती. 15 तालावर बांधतात. एक ताल बांधला म्हणजे चाल सोडूनच देतो, म्हणजे दुसरा बांधायला बाकी. एक जणी 4 ताल बांधतो तरी मी चाल वर सोडून दिली, म्हणजे पाचवा मी बांधता का माती गुच्ची पाहिजे तरी मी चाल वर कर दिली. ती चाल त्याले म्हणे आधी तू वर चाल. 95 आधी काय चाल करीत तू चाल वर असं होतं. 15 ताली बिल्डिंग, पण वरच्या मजल्यावरच्या व्यक्तीला खालच्याकडून मटेरियल पाहिजे. तो वर बांधकाम चालू. मग तो वरला बोवा म्हणे कराय अरे मटेरियल देणारा वर राय काय माणूस त्याला ऐकू नाही वरला ना येणं खाली काम चालू. मग त्याने आयडिया काहीतरी $10 फेका वरतो. तो गिंकर देणार असा दणकन पाठवर बसला हणकन लागणार. तो काय लागणार देखत $10 कुठून त्यांनी देखत त्यांनी उसली संख्या जमा घातली आणि तो म्हणे लिहा. मग त्यांनी काय करत त्यानं हा खिसा हलाड दे का $5 भेटणार दादा. तिने हा पोरून $5 दे का मग येते का पाहिजे पैसा पडणार का काय शिकव $5 मी खिसा मागायला टाका खिसा मागायला टाका. तो वरला म्हणजे काय करू झालं म्हणजे. पण तो खाल्ला काय नाही आठच बसत पैसा बघता पडणार. मग तो वरला हुशार त्यांनी काय करा ते पैसा नाही फेकात. एक इट करणार 2 तुकडा करा. आधी तरी पैसा नाही फेकात. एक इट करणार काय करा 2 तुकडा करा. आणि जी अर्धी होती ना ती गाडी त्यांनी आधी होती. जो धनकन पाठ मला लागली मग तो म्हणे कराय इट कर मारणार ना का. तो म्हणे $10 खिसा मागाल दिला. 10 बी खिसा मा 5 बी खिसा मा फक्त वर देखता ना का गोठवून होणार पैसा इट करा तुकडा मला गुण लाग गया म्हणे तुझे. दृष्टांत संपत. देव ₹10 देतो तरी आपण देवाकडे जात नाही. मग देव 5 कमी करून टाकतो. 5 कमी करून टाकतो. मग 5च देतो तरी आपला डोळा उघडत नाही.
मग देव इटकरना तुकडा ते म्हणजे दुःख, आपत्ती, संकट ते आल्याशिवाय आपल्या जीवनात भजन घडत. महाराज म्हणतात हे सगळं आमच्याकडे आलं म्हणून आम्ही सावध झालो. अभंगाच्या सावध झालो, सावध झालो, सावध झालो, सावध झालो, सावध झालो, सावध झालो, सावध सावध झालो हरीच्या आलो जाताना. दोनदा का बोल, एकदा बोलले असं चाललं. सावध झालो हरीच्या आलो जागरणा, पण दोनदा का बोल, काय कारण आहे? वास्तविक पाहता एक शब्द दोनदा वापरणे हा द्विरुक्ती दोष मानला शास्त्राने, पण दोनदा वापरण्यामागचं कारण काय? कधी कधी शब्द भांडार नसलं, शब्द कौशल्य नसलं, शब्द संपत्ती नसली तर माणूस तोच तो शब्द परत वापरतो. कसं? आता आपल्या ठिकाणी हे आलेले आहेत, आपण त्यांचं हे देऊन ते करू. अरे पण काय देऊन काय करू? शब्द कौशल्य नसल्यामुळे गडबड हे ते मध्ये असतात. म्हणजे काही पाहुणे मंडळ आले, आपण त्यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करू असं त्यांना म्हणायचं असतं, पण शब्द भांडार नसल्यामुळे हे आलेले आहेत, आपण त्यांचं हे देऊन ते करू अष्टशब्द. पण महाराजांचं तसं नाही. 4000च्या वर जे अभंग देऊ शकतात त्यांचे शब्द संपतील असं कशावर शब्द संपणार? दोनदा का बोलले, काय काय? 26 जानेवारीच्या भाषणाला सरपंचांना काय 26 जानेवारी आज 26 जानेवारी म्हणून मुलं एका लाईनीमध्ये बसली. याचं कारण आज 26 जानेवारी म्हणून मुलांना वही पेन पेन्सिल पुस्तक वाटण्यात येणार आहे. याचं कारण आज 26 जानेवारी. भाषण कशावर चाललंय? 26. अहो काल 25 जानेवारी होती म्हणून आज 26 जानेवारी, उद्या 27 जानेवारी म्हणून आज, परवा तू खाली बस काका 29 करणार. दृष्टांत हे शिकवतोय शब्द कौशल्य नाही, शब्द संपत्ती नाही, शब्द भांडार. पण महाराजांच्या जीवनामध्ये असं का झालं? एक शब्द त्यांनी दोनदा का वापरला? तर पहिल्यांदा सावध झालो म्हणजे काय आणि दुसऱ्यांदा सावध झालो म्हणजे काय? ऐका. प्रपंचातून परमार्थाकडे येण्यासाठी सावध होऊनच या. प्रपंचातून परमार्थात आलो सावध होऊ ना. पण हा परमार्थात आल्यानंतर सुद्धा बेसावधपणा चालत नाही. परमार्थात आल्यानंतर सुद्धा सावधपणाच पाहिजे. परमार्थात येण्यासाठी सावध झालो पहिल्यांदा बोले, आणि परमार्थातून मुक्ती मोक्षापर्यंत पोहोचण्यासाठी पुन्हा सावध झालो दोनदा बोले. म्हणजे हे प्रपंचातून परमार्थाकडे यायचं असेल तर सावध, पण परमार्थात आले तर सावधच राहा. कारण इथे आले की अहंकार वाढतो. मला एक सांगा बाबा, हे व्यासपीठ अहंकार संपण्याचं की वाढण्याचं? वाढताना दिसतोय की संपताना? संपताना नाही दिसत, उलट वाढताना दिसतोय. त्याला कारण आहे, नवल अहंकाराची गोठी विशेष न लगे अज्ञाना पाठी, सज्ञानाची झोंबे कंठी नाना संकटी नाच. अहंकार असा ज्ञान तो इथे वाढताना दिसतोय म्हणजे याचा अर्थ आपला दोष आहे. ऐका, परमार्थामध्ये अहंकार वाढताना दिसतोय.
2 अभंग पाठ झाले, आला अभिमान. एक प्रवचन यायला लागलं, आला अहंकार. हे सगळे त्याचे लक्षण आहे. आणि म्हणून अहंकारापासून दूर राहा. तुकोबराकर खुलासा करतात, त्याग तरी ऐसा करा अहंकारा दवरा नाही. अहंकार हा शत्रू मनुष्य जीवनामध्ये खूप मोठा घातक आहे. सोपं बोलतो. अहंकार म्हणजे मी जोपर्यंत जात नाही तोपर्यंत खरा परमार्थ आपल्याला कळत नाही. अहंकार गेला तुका म्हणे देव झाला. ऐका, सोपं बोलू. तो आता सध्या मीच्या रूपात. कृतयुगामध्ये हा अहंकार 4 अक्षराचा होता. त्रेतायुगामध्ये हा अहंकार 3 अक्षराचा. द्वापर युगामध्ये हा अहंकार 2च अक्षराचा राहिला आणि कलियुगात तो 1च अक्षराचा राहिला. कृतयुगामध्ये हा मी 4 अक्षरांचा म्हणजे हिरण्याक्षाच्या रूपात होता. हिरण्याक्ष राक्षस होता. तोच अहंकार 3 अक्षराचा राहिला त्रेतायुगात रावणाच्या रूपात. तोच अहंकार पुन्हा एक कमी झालं, कंसाच्या रूपात राहिला द्वापर युगात. आणि तोच राक्षस कलियुगात 1च अक्षराचा राहिला. त्याला मी असे म्हणतात. मी 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 हा अहंकार तो परमार्थात घातक ठरू शकतो. म्हणून सावधान, इथे सुद्धा सावधान. आम्ही दोन्ही ठिकाणी सावध झालो. त्याच्यामुळे आमच्याकडून खरं भजन झालं. खरं भजन. चाल सम्राट वेगळे आणि भजन सम्राट वेगळे. चाल सम्राट वेगळे, भजन सम्राट वेगळे. माणसाने चाल सम्राटच होऊ नये, भजन सम्राट. आणि या विश्वामध्ये भजन सम्राट ठरले चोखा मेळा महाराज. या विश्वामध्ये भजन सम्राट ठरले जनाबाई महाराज. या विश्वामध्ये भजन सम्राट ठरले तुकाराम महाराज, ज्यांची पाऊल वाट विठ्ठल, ज्यांच्या गौऱ्या विठ्ठल विठ्ठल बोलतात, ज्यांची हाडं विठ्ठल विठ्ठल बोलतात. या विश्वामध्ये खरे भजन सम्राट ठरले ते श्री संत दगडूजी महाराज. महाराजांचं आयुष्य राम नामामध्ये गेलं आणि आज तागायत त्यांच्या पावलावर पण ठेवून अनेक गावामध्ये राम नामाचं चिंतन करतात. दगाजी बापूंचं एक वाक्य होतं गोड, माझं नाव दगा आहे असं ते कधी म्हणले नाही. उलट असं म्हटले, राम जी को अपना सगा बना लो, राम किसी को दगा नहीं देते हैं, यह दगा का दावा है. किती मोठं. एवढी नावनिष्ठा असणं गरजेचं. हा, नुसते कीर्तन ऐकू नका. कानावर शब्द आदळणं म्हणजे कीर्तन ऐकणं नाही. कीर्तन श्रवण करून अंतःकरणात उतरवणं याला म्हणतात खरं श्रवण करणं. इथल्या वचनांचा आदर करणं, सन्मान ठेवणं. आज महाराजांनी कोणत्या विषयावर चिंतन करून काय करायला सांगितलं ते करणं म्हणजे श्रवण करणं. पैसा किती खर्च केला याला महत्व नाही. कोण वक्ता बोलला यालाही महत्व नाहीये. आम्ही कृती काय करतो. हरिपाठात आमच्या गावामध्ये 2000 लोक नाचतात. नाचणं वेगळं, हरिपाठात जे सांगितलं ते करणं वेगळं. हरिमुखे कधी म्हणाल, आयुष्य गेलं नुसतं नाचानाच गावदेनं, पण हरिमुखे म्हणले का. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा हा हरिपाठाचा सिद्धांत सार आहे. आणि तोच आम्ही करत. जीवनामध्ये फक्त भजन करा. जीवनामध्ये फक्त भजन करा. एक तरी भजनी घरात जन्माला यावं, एक तरी वारकरी व्हावा, एक तरी माळकरी व्हावा. जीवन बदललं. मनुष्य जीवनामध्ये तुकोबऱ्या संघात आम्ही सावध झालो आणि सावध आम्ही फक्त भजन केलं. असं भजन केलं काका तुकोबऱ्यांनी. असं भजन केलं, तुका म्हणे वाचा वाहिली अनंता, बोला याच्या आता का. असं भजन. मला सांगा बाबा, आजी, तुम्ही वयस्कर आजोबा आजी या ठिकाणी बसला आहात. तुम्ही ज्यांना बोलायला शिकवलं ते तुमचं बोलणं सहन करत आहेत का आता सध्या. तुम्ही जसले बोलायला शिकाड त्या तुम्ही म्हणता गुच्चू पाटा समजना उमजे मधमा मधमा टुरू 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 काय नाव आहे चालला तुहे असं म्हणतात. ज्यांना तुझले असू मला डबल असू ज्यांना तुम्ही आपण बोलायला शिकवलं, माने म्हटलं की पाणी दिलं आई, तुम्ही मुलाला पाणी दिलं त्यांनी मानी म्हटलं. त्यांनी काकर म्हटलं तुम्ही भाकर दिली. आणि तोच तुम्ही म्हणा गुच्चुपट माडे समजेना म्हणजे मधमा मधमा टुरू 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 टुरू. ऐका बाबा, आजी तुमच्यासाठी संदेश आहे, तुमची चेष्टा करतो असं नाही बरं. मी तुमच्या नातवाप्रमाणे तुमची चेष्टा करून मला माझी प्रतिष्ठा नाही वाढवायची बघा. पण मला सत्य सांगायचंय, हे घराघरामध्ये घडतंय. तुम्ही आतापर्यंत प्रपंचासाठी वाचा वापरली ना, ते तुमचा प्रपंच ऐकणार नाही. तुम्ही आजपासून फक्त ज्ञानोबा तुकोबाऱ्याशी बोला, पांडुरंगाशी बोला. ते तुमचं आमचं गाणं ऐकते. बोलण्याची नाही आता देवाविना काय. बोलावा
पाहावा करावा कधी करा कधी करा. उद्यापासून सर्वांना नियम आहे. सर्वांना उद्यापासून ऐका, उद्यापासून नियम सर्वांसाठी. एक माळा सकाळी विठ्ठल नामाची घ्यायची, एक माळा संध्याकाळी विठ्ठल नामाची घ्यायची. 2 किती माळा सर्वांनी घ्यायच्या. संशयचे माले दादा सुद्धा सुटले नाही बरं त्याच्यातून, नाही तर तुम्ही सगळेच राहायचे अशा. तुमचे सुद्धा सांगणं आहे हा, नाही तर मला कुठं सांगा महाराज नाही असं नको पाहिजे. काल देईन उद्यापासून. बरं, तुम्ही आपण ज्ञानोबा तुकोबराच्या दरबारात शब्द देतोय हे विसरू नका. शब्द तुम्ही पारस महाराजला नाही दिला. पारस महाराजही तुकोबरांच्या दरबारात आहे. तो फक्त निमित्ताचा धनी, त्याला फक्त बडबड करता येते पोपटासारखी, त्याला बोलता येते म्हणून तो उभा आहे. आणि उभा राहणारा कधी कधी पडू शकतो. म्हणजे 5G नेटवर्क मध्ये राहा म्हणजे कळत होते, पटकन शब्द कळत नाही. नेटवर्क 5G पाहिजे. आपल्या कीर्तनात येऊन 2 पदार्थ खाऊन यायचा. 1 कांदे, 2 बटाटे. बठा आठे. लहान मुलांना बट आठे आणि वयस्कर बाबांना बठा आठे. आणि 8 दिवसात काय कर कांदे कांदे असं म्हणायचं. श्रवणे कीर्तने झाले ते पावन. एक जण तो धकना बडे बहादर दे मी यस नाकडे त्या कला तो पै घ्या तेवढा. नाही पण तो भाऊ सांगून गेला घेतोय म्हणतो काय गुणाचं स्वागत करू अगो. गोड हे ऐकलं ठीक आहे. तर श्रवणे कीर्तने झाले ते पावन संकाधिक जाण. माझा स्वभाव थोडा विनोदी आहे ना, मला तुमची चेष्टा नाही करायची बघा. नाही तुम्ही म्हणाल या महाराज वगैरे अहो धंदा राहता या त्यामुळे आम्ही येतं नाही कीर्तन गोडे बेचावते तुम्ही पाहिजे म्हणजे असं अशी एक शंका येऊ देऊ नका. मी तशा स्वभावाचा नाही, पण तुमच्यासारखी मुलं बसली समोर की आम्हालाही बरं वाटतं. थोडंसं चांगलं वयस्कर लोकांना जेवढं द्यायचं तेवढं तरुणांनी घेतलं तर अधिकाधिक फायदा आम्हाला त्याच्यात वाटतो. हा आमचा उद्देश असतो, कुणाची चेष्टा करण्याची किंवा मस्करी करण्याची काही आणि त्यासाठी आम्ही ते उभे नाही असो. तर 1 माळा जपायला वेळ लागतो 3 मिनिटं. दादा किती मिनिटं लागतात? 3. सकाळी संध्याकाळी 3 मिनिटं. 3 आणि 3 एका दिवसाला 4 तास मोबाईल कोण वापरत नाही. 4 तासाची मिनिटं झाली 240. त्यातले मी किती मागितले? फक्त 6. द्यायला काही अडचण काहीच नाही. किती सोपं झालं? जरूर द्या. 1 माळा सकाळी, 1 माळा संध्याकाळी. बर, तुकाराम महाराजांना सुखी करायचे आपल्याला. त्यांनी दुःख भोगलं नाही आपल्यासाठी, पण तुकाराम महाराजचं सुख कशात आहे? आम्ही तेने सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल. संत सुखी केव्हा होतात? आपण जेव्हा भजन करू तेव्हा. मग आता मला सांगा, तुकाराम महाराजांना दुःखी ठेवायचं का सुखी करायचं? सुखी करायचं, बरोबर. मग त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? भजन करावं. 1 माळा सकाळी, 1 माळा. तुम्ही शब्द दिलाय तुकोबा ना, मला नाही, हे ध्यानात राहू द्या. शब्द तुम्ही कुणाला देताय या दरबारात? आता महाराज आम्ही तुम्हाला सुखी करू म्हणून 1 माळा सकाळी, 1 माळा संध्याकाळी. घ्याल सगळेजण? घ्याल नक्की. जर सर्वांनी 2 माळा नामजप चालू केला तर नामदेवांच्या गादीवरून बोलतोय आपलं सगळ्यांचं कल्याण. आणि जर नाही केल्या तर आपली भिवंडी होईल. मुंबईला जाताना कल्याणच्या आधी भिवंडी लागते. सावधान. तुकोबारांसाठी आपण भजन करावं. ऐका, भजन हे अत्यंत महत्वाचं आहे. कृती करा, कृती. नुसते कीर्तन ऐकू नका. कानावर शब्द आदरणं वेगळं, कृती करणं. इथल्या शब्दांवर विश्वास ठेवा, इथल्या शब्दांचा आदर करा. साधू संतांनी थोर विचार मांडले आपल्या हितासाठी. महाराज म्हणतात आम्ही सावध झालो. प्रपंचातून परमार्थाकडे येताना सावध झालो, आणि परमार्थात आल्यानंतर पुन्हा सावध झालो आणि हरीच्या आलो लागला. 2 प्रश्नांची उत्तरं आपल्याला मिळाली. तिसरा मुद्दा आपला असा होता,
तुम्ही कशातून सावध झाले? भजनाला लागले पण सावध कशातून होऊन लागले? तर 5 प्रकारच्या निद्रेतून सावध व्हावं लागतं. 1 व्यवहार निद्रा, 2 विकार निद्रा, 3 अज्ञान निद्रा, 4 भ्रम निद्रा आणि 5 आसक्ती निद्रा. किती निद्रा आहेत? 5 निद्रा. व्यवहार निद्रा, विकार निद्रा, अज्ञान निद्रा, भ्रम निद्रा, आसक्ती निद्रा. किती निद्रा आहेत? 5. या 5 निद्रेतून आपल्याला सावध व्हावं लागतं. याच्यातून सावध झालं की आपलं खरं भजन घडलं. 1 व्यवहार निद्रा. आपण रोजची जी नित्याची झोप घेतो ती व्यवहार निद्रा. उठा जागे वारे आता, उठा जागे वारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माथा, भावे चरणी व्यथा जन्माचा, सुख व्यथा जन्माचा, सुख व्यथा जन्माचा, सुख व्यथा जन्माचा. उठा जागे स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माथा, चुकवी व्यथा. सावधान. व्यवहार निद्रेतून सावधान होणे. समजा 2 जणांवर काकड्याची जबाबदारी. 2 जण, 2 तुम्ही केले आधी काय आम्ही इथलं तुम्ही करा. मग 2 जणींपैकी 1 जणले जागा होणं पडेल ना. दुसरा उठ हाडाले. दोन्हीपैकी 1 जणले जागा होणं पडेल, तो दुसरा उठ हाडे ना. समजा 2 इसले जागून नाही मग काकडा घरी पण उलट तेसले उठाडाले येणं पडे आपले. उठा पांडुरंगा 7:30 वाजले. उठाडणं पडे आपले. म्हणजे एकाला सावध व्हा. आम्ही सावध झालो तुम्ही व्हा असं संतांचं या. आम्ही सावध झालो तुम्ही पण व्हा. व्यवहार निद्रेतून सावध करतात काकड्यामध्ये संत. उठा आपल्यालाच नाही. उठा पांडुरंगा आता दर्शनला सगळा, आता दर्शनला सगळा, झाला जागा करतात आणि संत संतांना पण जागा करतात. उठा उठा साधू संत साधा जाईल जाईल व्यवहार निद्रेतून सर्वांना सावध करतात संत. आम्हालाही केलं, आम्ही सावध झालो. विकार निद्रेतून आम्ही सावध. विकार काम क्रोधादी विकार हे सामान्य. जे याच्यामध्ये गुंतले ते त्याच्यात झोपलेले माणसं. आता जागा रे बहिणो जागा, आता जागा रे बहिणो जागा, स्वर्ग जनाची नारोणी भागा रे बहिणो, जागा रे बहिणो, जागा रे बहिणो जागा, आता जागा रे बहिणो जागा. चोर निजलिया नाडोनी भागा रे बहिणो, आता जागा रे बाई जग जोगी. जग जोगी, जग जोगी, जागे जागे बोलती. जग जोगी, जग जोगी, जागे
खूप त्रास देतात. हे कुठून जन्माला तर माहिती? एक धन, 2 मान आणि 3 विशेष सुख इथून जन्माला. धनामुळे माणूस अनिती करतो, मानामुळे माणूस भांडखोर बनतो आणि विशेष सुखाने विलासी जीवन जगतो. काम क्रोध लोभ हे तिघे इथे जन्माला येतात आणि ते आम्ही संपवले. काम क्रोध बंदी खानी तुका म्हणे दिले दोन्ही, इंद्रियाचे धनी आम्ही झालो दोष. तुम्ही आपण इंद्रियाचे धनी नाही, इंद्रियाचे दीन आहे. इंद्रियाचे दिने आम्ही केलो नारायण. आपल्या ताब्यात इंद्रिय नाही, आपण इंद्रियाच्या ताब्यात. म्हणून रविवार बुधवाराला का जीभ वळवळ करते, बळसाने सोडून बोलतो. तुमचं मला काहीच माहित नाही. मी 8:45 गावात 9:15 गावात आलेलो आहे. म्हणून मी तुमचं आज काहीच सांगणार नाही. मी सगळं ताताना सांगतो. तुम नका दिन सांगतो. तुम्ही सोडलं नका. आमच्या कीर्तनकारा तो धंदा भेटतात ना, आता बेकार आता नसला ना तसा बेकार. आणि आम्ही एक भाषा बोलतो. मी एका ठिकाणी गेलो म्हणजे समजी लोक ठिकाणी आली असं समजून घ्या. असं तर काका, काम क्रोधादी विकार इंद्रिय यांचं फार जमतं. आपण इंद्रियाच्या ताब्यात आहोत, संतांच्या ताब्यात इंद्रिय. हा आयुष्यभर माळकरी राहिला, जाता जाता काय नाही मालकरी खाऊ खाऊ वाटत. हो हो काका तू काय माणूस. हे इंद्रियाच्या ताब्यात. इंद्रियाने मला सांग, आपल्या मुलाने आपलं ऐकलं पाहिजे की नाही? आपल्या मुलाने आपलं ऐकलं पाहिजे. आपल्या मुलाने आपलं ऐकावं असं सगळ्यांना वाटतं. मग आपल्या हाताने आपलं का ऐकू नये? आपल्या मुखाने अरे पोरगा तर दूर आहे, तोंड तर आपलं आहे ना. पोरगा दूर, तो ऐकी नाही ऐकी, पण तोंड आपलं आहे ना. हात आपले, पाय आपले. ऐका, या इंद्रियांना कामाला लावा. घे घे माझे वाचे गोड नाम विठोबाचे, गोड नाम विठोबाचे, गोड नाम विठोबाचे. तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे गुण, माझ्या विठोबाचे गुण, माझ्या विठोबाचे. डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा विठोबाचे मुख, पहा विठोबाचे मुख, पहा विठोबाचे. मना तेथे धाव घे राहे विठोबाच्या पायी, राहे विठोबाच्या पायी, राहे विठोबाच्या पायी. तुका म्हणे जीवा नको सोडू या केशवा, नको सोडू या केशवा, नको सोडू या केशवा. घे माझे वाचे गोड नाम विठोबाचे, गोड नाम विठोबाचे, गोड नाम विठोबाचे, गोड नाम विठोबाचे, गोड नाम विठोबाचे. माझे वाचे गोड नाम विठोबाचे, गोड नाम विठोबाचे, गोड नाम विठोबाचे, गोड नाम विठोबाचे, गोड नाम विठोबाचे. वाचेला सांगा तू गुटखा नको खाऊ, विठ्ठल विठ्ठल म्हण. हाताला सांगा तू तंबाखू नको चोळू, टाळी वाजव भजन. मनात येथे धाव, डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा जावयाचे मुख. पहा विठो. इंद्रिय आपल्या ताब्यात घ्या, इंद्रियाच्या मागे लागू नका. इंद्रिय आपला घात केल्याशिवाय राहणार नाही. चांगलं सोडलं नाही. कामाजी कोतवाल याने नागविले बहुतासी, हरिहराची अब्रू घेतो भय नाही. क्रोधाग्नी फौजदार तोही मिळाला त्यासी, जमद अग्नी दुर्वास नाडिले महान महान ऋषी. जोहार मायबाप जोहार मी काया. कुणा कुणाला सड ब्रह्मा मज कामाचे निघाय ब्रह्मा कन्येशी. पराशरे केले काय भोगिली पाहिजे. काम क्रोध सामान्य, पण काम क्रोधाला रामबाण धनुष्य आहे. ते फक्त देवाचं स्मरण हे राहत नाही. तुका म्हणे देह भरीला विठ्ठले, काम क्रोध केले म्हणून एक माळा सकाळी, एक माळा संध्याकाळी. आणखी पुढेच विकार निद्रेतून आम्ही सावध झालो. तिसरी निद्रा अज्ञान निद्रा. या निद्रा ऐकताना कोणाला निद्रा लागू नये, झोप लागू नये. काळजी घ्या, शेजारच्याला झोपू देऊ नका. नाही तर निद्रा ऐका बा झोप लागली मला निद्रा डोक्यावर निघून जाते. मग सकाळी कीर्तन समजलं नाही, तुम्ही मान खाली करलं तिथंच काय संधी. म्हणून जरा व्यवस्थित, कारण कीर्तनामध्ये झोप लागते. इथला पखवाज वाजस, इथला लोक गायन करत, मी इथला बोली रडू तरी झोप लागली.
आणि घरकॉट रास, पलंग रास, फॅन रास, येशी रास तरी झोप लागत नाही. पापडामध्ये उलटा आई तांबडश झाला मोठा कीर्तन बशीनं झोपान आणि घर सगळं आटके झोपायला जागा आहे. अरे तरी तुमचे कॉट शे परत जे तडे झोपान सोडून कीर्तन मजा म्हणजे किती मोठी अडचण, फार मोठी अडचण आहे. असं का होतं ते स्वतंत्र चिंतन आहे. मी जालन्याला कथेला गेलो होतो एकदा. आमच्या समाजाच्या मारवाडी समाजाच्या आजीबाई मला भेटल्या. बोले पारस महाराज थाकी कथा माने ती सोनी लागे थाने काही किंवा क्योंकि माकी कथा थाने सोनी लागे तो रोज आओ ना दादी. बोले मैं रोजच आई रे पण माकी कथा थाने सोनी चोखी क्यों लागे काही कारण. बोले मैं घरी 4 गोळ्या लिहू तरी म्हणे नींद नाही यावी पण थाका कथा में बेटी का चोखी मला इथलं टेन्शन आलं. म्हणतात बाप रे बाप म्हणतात एखादं भजन आवडी एखादी कथा आवडी पण मात्र तेनी झोपा करता ये मात्र किती ठोकालता कीर्तनकार म्हणजे अनुभवाचं दुकान आहे. दुकान कोण माणूस कसा भेटतो ना भरोसा नाही कधी. आम्ही जर घरी असलो लोक म्हणतात काय महाराज आज की कोठे टाळ्या बसलं नाही वाटतं तुम्हाला. घरात शेतात बाहेर कधी निघालो ना वाहनाने दिसले पाणी पडो नको पडो खाई रनात पी रनात मजा मनात फेटामध्ये चाटा मारी नोटा कमड रनात चिकना सडन उन्हानात सला. कीर्तनकार म्हणजे अनुभवाचं दुकान. मला वाटतं तुमची झोप आता थोडी दूर गेली असेल. आता मात्र आपल्याला मूळ मुद्दा आहे अज्ञान निद्रा. अज्ञान निद्रा अशी आहे का स्वतःच्या स्वरूपाची ओळख नसणे त्याला अज्ञान निद्रा. आपण म्हणजे कसं सिंहाचं बसडू मेंढ्याच्या कळपात गेलं भैया. कुठे गेलं मेंढ्याच मग शिय घुशी घ्या. आता मेंढ्याच नाही भाऊबंदी का शिय नाही भाऊबंदी काही गरज नाही. पण शिय मेंढ्या त्याला आपण शिय आहे जाणणार नाही. मेंढ्या जे खाय तेच हवं खाय. मेंढ्या जाता फिरत तेच ना घेऊ फिरी. मग एक शिय असा कडेकडे चालला होता तेनी गेले देखो गो बापरे आपली भाऊबंदी त्याच ना काय कर राहील. त्या शियला टेन्शन वाढली. तो येले म्हणे ओ बो शिय तू त्या मेंढ्याचा काय कर राहिला. तो मेंढ्यास मधला शिय त्या शियले म्हणे बापरे तू कोण शे या अरे आपण कथा तू कथा फिर राहिला येडा. बाहेर नाही बाहेर काढलं विहिरीजवळ नेलं प्रतिबिंब दिसलं या मेंढ्याच्या कळपातल्या शिहाला. स्वतःच प्रतिबिंब पाण्यात दिसलं तो तो म्हणे ओ बापरे मी तर शिय मग शिय राहायचं मी मेंढ्यास ना काय कर राहिला. तसं तुमचं आमचं झालंय. आपण कोण अज्ञानाची निदा जो घोरत होता बदबदा तो स्वस्वरूपी प्रबुद्धा चैला की सावधान आहे मी हा कोणा काढावा विचार माणसात आपण मी कोण आहे हे आपला जाणता यायला पाहिजे. आपण स्वतःलाच विसरलो. हमें तो अपनों ने लूटा नहीं हमें तो हमने लूटा. अपनों ने तिकडे हमें तो हमने लूटा. स्वतःच्या हाताने स्वतःच्या पायावर दगड मारणे महाराज गुटखा खाऊन थोबाड रंगवणं म्हणजे. स्वतःच्या हाताने स्वतःच्या पायावर दगड मारणे दारगट ढोसून गटरीत लोळणे. स्वतःच्या हाताने स्वतःच्या पायावर दगड मारणे पाप करणे वाईट वागणे भ्रष्टाचार करणे देशात गरिबाची पिळवणूक करणे हे स्वतःच्या हाताने स्वतःच्या पायावर दगड मारण्यासारखं. बुद्धीचं वैभव वाढवा ना. बुद्धीला वैभव संपन्नता प्राप्त करून द्या. ईश्वराला प्राप्त करणारी बुद्धीच खऱ्या अर्थाने वैभव संपन्न असते. आपली बुद्धी काय काम करत राहील काय काम कोणा कसं वाईट होईल इथला हलकट बुद्धी नाही. काही स्वतःच नीट करायचं नाही आणि दुसऱ्याचं चांगलं पाहायचं नाही. बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे एकाकेशी बुद्धीला वैभव संपन्न बना. स्वतःच्या विचाराला सुंदर विचाराने नटवा. बाबा पुढे जायचं. अज्ञान मी कोण आहे. कोहम कथमिदम जातम को वै करतास्य. मी कोण आहे. ऐका हनुमंताला प्रश्न केला रामरायाने. हनुमंता तुझी ओळख दे. हनुमंताने काय ओळख दिली. देहदृष्ट्या तू दासोहम जीवदृष्ट्या वदंशकः आत्मदृष्ट्या ओम एकम इति मे निश्चलामती. रामरायाला सांगितलं रामराया
तुम्ही देहदृष्ट्या विचार असाल तर मी तुमचा दास आहे, जीवदृष्ट्या विचार असाल मी तुमचा अंश आहे, आणि आत्मदृष्ट्या विचार असाल तू आणि मी एकच आहे. त्याला म्हणतात ओळख. आपण कोण? मुक्त होता परी बळे झाला बद्ध घेऊन या छंद माझे. गुंतलो आपण अज्ञान निद्रेतून सावध व्हा, भजनाला लागा. या विश्वामध्ये नाही रे नाही कुणाचे, नाही रे नाही कुणाचे कुणी, नाही रे नाही कुणाचे कुणी, नाही रे नाही कुणाचे तुझे नवे रे कोणी, तुझे नवे रे कोणी, नाही रे नाही कुणाचे कुणी, नाही रे नाही कुणाचे नाही कोण कुणाचं. सावधान सावधान. ऐका काका, माझा मीच झालो शत्रू, कैसा पुत्र दाराने मित्रू, कासया घातला पसारू अहो जगद्गुरु तुका. पसाऱ्यामध्ये गुंतलं, अज्ञान निद्रेतून सावधान झालो. आपणही झालं पाहिजे तेव्हा खरं भजन. विकार निद्रा, अज्ञान निद्रा, पुढे भ्रम निद्रा. इकडे माझ्याकडे पहा, याला काय म्हणतात? काय म्हणतात भाऊ याला? वाय. याचं वरचं कातड काम करतं का आतली वाय? आतली वाय. वरच्यानी भारी भरावं का? तू कालेजे का लागले अण्णा भाऊ? काय नाव घे? हर्षद. तुमचं? तो इथे अजून राम राम निंग्या. चेतन भाऊ, हर्षद भाऊ. वरच्यानी भारी भरलं पाहिजे. काम कोण कर रहे? मधली वायर जर कटी गेली तर आपले 4 घंटा सुद्धा लोक ठेवतोस का? पण वरचं एवढं भारी भरतो, फेरन लवली फपुट्याचे घरी हमाम लायपॉय रिक्स सोना अगदी आह से आहा. याला पुरावा ब्रह्म देह पवित्र ठेवा. अजून थोडं खाऊ. मेकअप करने वालों, चेकअप की दुनिया में क्या करो? मेकअप करने वालों, चेकअप की दुनिया में क्या करो? मेकअप करने वालों
कृपया निव्वळ योगायोग समजावा. गैरसमज करायचं नाही, आपल्याला कोणाची काही घेणं. निव्वळ योगायोग समजावा. देहाचा निराश परमार्थात सक्सेस, याला उभी देतो ऐका. जे प्राणी कामिया भरू, देहाची वरी आदरू, म्हणून पडिला विसरू आत्मबोधाचा विसर का पडला? देहावरचं प्रेम आणि विषयाची आवड. आणि परमार्थामध्ये देहाबद्दलचं प्रेम संपलं पाहिजे. आणि म्हणून देह जाऊ अथवा राहो पांडुरंग, भक्त ऐसे जाना जे देही उदास, काय देह घालू करवती खरमरी, टाकूया भितरी आगी माझी. काही देहाबद्दल प्रेम नाही, देहाचा बद्दलचं प्रेम संपणं परमार्थात सक्सेस, प्रेम वाढणं परमार्थात अनसक्सेस. अजून थोडी क्षण एक मुद्दा महत्वाचा म्हणतो. निर्दोष प्रपंच बरोबर परमार्थ, निर्दोष प्रपंच बरोबर परमार्थ, सदोष परमार्थ बरोबर नरक. बस कीर्तनाचा सार आहे ना, बस कळसच झाला. याच्या व्यतिरिक्त काय बोलतो? आम्ही भ्रम निद्रेतून सावध झालो. भ्रमात राहू नका. कोण दिवस कसा येईल सांगता येईल. मग आज आत्ता प्रभू परमात्म्याच्या चिंतनात आयुष्य जात पहा काळ जपत असे, स्वहिताचा घोरवा ध्यानी राहासे. सावधान, आम्ही सावध होणं गरजेचं आहे. आसक्ती निद्रेतून सावधान झालो, सावध झालो हरीच्या आलो जागा. कुठे आम्ही गेलो होतो? जेथे वैष्णवांचे भार जय जयकार करत असे. आम्ही वैष्णवांचे म्हणतो. त्याचा फायदा काय झाला? पळून या गेली झोप होते पाप आडते. आमच्या जीवनातलं पाप संपलं. पाप नावाची झोप आम्हाला आडवी येत होती, ती भजनामुळे, संतांच्या मेळामुळे, संतांच्या संगतीमुळे ती संपली. पळून या गेली झोप होते पाप आडते. पाप ज्याच्या जीवनात आहे त्याच्या जीवनात लवकर भजन घडत नाही घडत. माणसं तुका म्हणे नाड पाप ठाके हिता, हिताच्या आड पाप येत असते. एखाद्या माणसाकडून काही वाईट घडतं, हर्षद काही वाईट घडतं, तरुणाकडून घडतं, माणसं होतं वाईट. मनुष्याच्या जीवनात वाईट चांगलं गुण दो सगळ्यांच्या वाईट घडतं. पण असं वाईट घडतं तर तो माणूस या मंडपावर गावला. माले लोकी काय म्हणते? मी जर कीर्तन मागू तर लोकी माले काय म्हणते? आणि तो जर दिसणार तर आपण उद्या का भाऊ बापरे तुम्ही वे असं कुणी मला म्हणू नये म्हणून तो या मंडपात येतच नाही. पण त्याने सुद्धा या मंडपात यावं. जळती दोषाचे डोंगर शुद्ध होती नाही. गाती ऐकती सादर जे पवित्र हरिकथा, आम्ही या कीर्तने शुद्ध झालो. ही ताकद आहे व्यासपीठाची. किंवा तुम्ही नामजप करायला घ्या मात. विठ्ठल विठ्ठल आपल्याला पहिले मुखात येणार नाही, किंवा विठ्ठल विठ्ठल आपल्याला आठवणार नाही. विठ्ठल विठ्ठल मुखात जरी आलं तरी आपलं लक्ष विठ्ठल विठ्ठलकडे राहणार नाही. आपण माळा घेऊन नामचिंतनात बसलो की आपल्या डोळ्यासमोर आपलं पाप येऊन उभं राहतं. आपण काय करेल शे दिनभर याद नाही, फक्त भजनाला लागले का येणार. आपण माळ घेऊन तुम्ही आता करा, तुम्हाला अनुभव येईल. आता माळ घेऊन बसा. आपले देवनं नाव नाही त्या आपलं. आपण काय तीर्थंबा करायचे ते आपल्याला समोर. अशाही वेळेस माणसाने घाबरू नये. शरीरातला कचरा बाहेर जाणं म्हणजे शरीर शुद्ध होत आहे. आणि नामस्मरणात ती ताकद आहे. पापाचे कळप पळती पुढे.
ते निघून जातं आणि पर्यायाने आपण शुद्ध होतो. आमच्या जीवनात ते झालं. पळून या गेली झोप होते पाप आडते तुका म्हणे तया ठाया ओल छाया कृपेची विठोबा शत्रु कैसा पुत्र दाराने मित्रू कासया घातला पसारू अहो जगद्गुरु तुका पसाऱ्यामध्ये गुंतलं अज्ञान निद्रेतून सावधान झालो. आपण झालं पाहिजे तेव्हा खरं भजन. विकार निद्रा अज्ञान निद्रा पुढे भ्रम निद्रा. इकडे माझ्याकडे पहा. याला काय म्हणतात? काय म्हणतात भाऊ? याला वाय. याचं वरचं कातड काम करतं का आतली वाय? आतली वाय. वरच्यानी भारी भरावं का? काळजी का लागले अण्णा भाऊ? काय नाव आहे? हर्षद. तुमचं तो एक अजून राम निंग्या. चेतन भाऊ, हर्षद भाऊ. वरच्याने भारी भरलं पाहिजे. काम कोण कर रहा? मधली वायर जर कटी तर आपले 4 घंटा सुद्धा लोक ठेवतोस का? पण वरचं एवढं भारी भरतो. फेरन लवली फपुट्याचे दरी हमाम लायबॉय रिक्सोना अगदी आह से आहा. याला पुरावा ब्रह्म चेकअप की दुनिया में क्या करो? मेकअप करने वालों चेकअप की दुनिया में क्या करो?
मेकअप करने वालों, कृपया निव्वळ योगायोग समजावा. गैरसमज करायचं नाही, आपल्याला कोणाची काही घेणं नाही. निव्वळ योगायोग समजावा. देहाचा निराश परमार्थात सक्सेस, याला उभी देतो आहे. जे प्राणी कामिया भरू, देहाची वरी आदरू, म्हणून पडिला विसरू आत्मबोधाचा. आत्मबोधाचा विसर का पडला? देहावरचं प्रेम आणि विषयाची आवड. आणि परमार्थामध्ये देहाबद्दलचं प्रेम संपलं पाहिजे. आणि म्हणून देह जाऊ अथवा राहो पांडुरंग, फक्त ऐसे जाना जे देही उदास, काय देह घालू करवती खरमरी टाकूया भितरी आगी माझी. काही देहाबद्दल प्रेम नाही, देहाचा बद्दलचं प्रेम संपणं परमार्थात सक्सेस, प्रेम वाढणं परमार्थात अनसक्सेस. अजून थोडी क्षण एक मुद्दा महत्वाचा म्हणतो. निर्दोष प्रपंच बरोबर परमार्थ, निर्दोष प्रपंच बरोबर परमार्थ, सदोष परमार्थ बरोबर नरक. बस कीर्तनाचा सार आहे ना, बस कळसच झाला. याच्या व्यतिरिक्त काय बोलतो? आम्ही भ्रम निद्रेतून सावध झालो. भ्रमात राहू नका. कोण दिवस कसा येईल सांगताय. मग आज आत्ता प्रभू परमात्म्याच्या चिंतनात आयुष्य जात काळ जपत असे स्वहिताचा घोरवा ध्यानी राहा. सावधान, आम्ही सावध होणं गरजेचे. आसक्ती निद्रेतून सावधान झालो, सावध झालो हरीच्या आलो जागा. कुठे आम्ही गेलो होतो? जेथे वैष्णवांचे भार जय जयकार करत असे. आम्ही वैष्णवांचे म्हणतो. त्याचा फायदा काय झाला? पळून या गेली झोप होते पाप आडते. आमच्या जीवनातलं पाप संपलं. पाप नावाची झोप आम्हाला आडवी येत होती, ती भजनामुळे, संतांच्या मेळामुळे, संतांच्या संगतीमुळे ती संपली. पळून या गेली झोप होते पाप आडते. पाप ज्याच्या जीवनात आहे त्याच्या जीवनात लवकर भजन घडत नाही. तरी घडत माणसं. तुका म्हणे नाड पाप ठाके हिता आड. हिताच्या आड पाप येत असते. एखाद्या माणसाकडून काही वाईट घडतं हर्षद, काही वाईट घडतं, तरुणाकडून घडतं, माणसं होतं वाईट. मनुष्याच्या जीवनात वाईट चांगलं गुण सगळ्यांच्या वाईट घडतं. पण असं वाईट घडतं तर तो माणूस या मंडपात यायला घाबरतो. माझे लोकी काय म्हणतील? मी जर कीर्तन मागू तर लोकी माले काय म्हणतील? आणि तो जर दिसणार आपण उद्या का वो बापरे तुम्ही रे असं कुणी मला म्हणू नये म्हणून तो या मंडपात येतच नाही. पण त्याने सुद्धा या मंडपात यावं. जळती दोषाचे डोंगर शुद्ध होती नाही. गाती ऐकती सादर जे पवित्र हरिकथा, आम्ही या कीर्तने शुद्ध झालो. ही ताकद आहे व्यासपीठाची. किंवा तुम्ही नामजप करायला घ्या. माळ विठ्ठल विठ्ठल आपल्याला पहिले मुखात येणार नाही, किंवा विठ्ठल विठ्ठल आपल्याला आठवणार नाही. विठ्ठल विठ्ठल मुखात जरी आलं तरी आपलं लक्ष विठ्ठल विठ्ठलकडे राहणार नाही. आपण माळा घेऊन नामचिंतनाला बसलो की आपल्या डोळ्यासमोर आपलं पाप येऊन उभं राहतं. आपण काय करेल शे दिनभर याद नाही. फक्त भजनाला लागले का येणार. आपण माळ घेऊन, तुम्ही आता करा, तुम्हाला अनुभव येईल. आता माळ घेऊन बसा. आपले देवनं नाव नाही त्या द्या करणार आपल्याला. आपण काय कीर्तन करायचे ते आपल्याला समोर. अशाही वेळेस माणसाने घाबरू नये. शरीरातला कचरा बाहेर जाणं म्हणजे शरीर शुद्ध होत आहे.
आणि नामस्मरणात ती ताकद आहे. पापाचे कळप पळती पुढे ते निघून जातं आणि पर्यायाने आपण शुद्ध होतो. आमच्या जीवनात ते झालं. पळून या गेली झोप होते पाप आडते तुका मी तया ठाया ओल छाया कृपेची विठोबा ज्ञानेश्वर माऊली